कधी-कधी असं होतं आपण झाडाची खूप व्यवस्थित काळजी घेतोय, तरी झाड डल दिसतं किंवा त्याची वाढ थांबलेली असते. त्या केसमध्ये इप्सम सॉल्ट एक मॅजिक इन्ग्रेडियंट म्हणून काम करतं. त्याच्यामुळे झाड रिकव्हर व्हायला मदत होते आणि झाडाची वाढ पुन्हा सुरू होते. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सर्व? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इप्सम सॉल्टची माहिती पाहणार आहोत. ते झाडाला दिल्याने कुठले फायदे होतात आणि कसं द्यायचं हे देखील पाहणार आहोत. तर चला आजचा हा व्हिडिओ सुरू करूयात. इप्सम सॉल्ट म्हणजे MgSO4. जेव्हा झाडाला इप्सम सॉल्ट दिलं जातं, झाड फोटोसिंथेसिस व्यवस्थित करतं. ते कसं? तर जेव्हा मॅग्नेशियमची कमी असते तेव्हा झाड क्लोरोफिल तयार करू शकत नाही. त्याच्यामुळं पानं डल दिसतात, पिवळी पडायला लागतात. फोटोसिंथेसिस व्यवस्थित न झाल्याने झाडाची वाढ थांबते. जर जास्त प्रमाणामध्ये पानं पिवळी पडत असतील तर याचा अर्थ सल्फेटची देखील कमी असू शकते. तर जेव्हा आपण झाडाला इप्सम सॉल्ट देतो, मॅग्नेशियम आणि सल्फेट हे दोन्हीही न्यूट्रिएंट झाडाला मिळायला लागतात. नवीन पानं फुटायला लागतात, फांद्या फुटायला लागतात. नवीन आलेल्या पानांचा आकार मोठा असतो. हिरवीगार, टवटवीत आणि शायनी अशी ही पानं असतात. तसंच फुलं येण्याचं प्रमाण देखील वाढतं. कुठल्याही जवळच्या नर्सरीमध्ये, मेडिकल स्टोअरमध्ये किंवा ऑनलाईन तुम्हाला इप्सम सॉल्ट इझिली मिळून जाईल. आता इप्सम सॉल्ट झाडाला द्यायचं कसं? याच्या 3-4 पद्धती आहेत. पहिल्या पद्धतीमध्ये तुम्ही झाडाची माती थोडीशी सैल करून घ्यायची, मोकळी करून घ्यायची आणि साधारणतः मोठ्या कुंडीमध्ये 1 चमचा एवढं इप्सम सॉल्ट मिक्स करून घ्यायचं. त्याच्यानंतर त्याला पाणी द्यायचं. त्याच्यामुळे होतं काय? इप्सम सॉल्ट विरघळायला लागतं आणि झाडाला मॅग्नेशियम आणि सल्फेटचा पुरवठा होतो. दुसऱ्या पद्धतीमध्ये 1 लिटर पाण्यामध्ये 1 चमचा एवढं इप्सम सॉल्ट विरघळून घ्यायचा आणि व्यवस्थित विरघळल्यानंतर त्याचा स्प्रे झाडावरती मारायचा. सर्व प्रकारच्या झाडांसाठी तुम्ही हा स्प्रे मारू शकता. साधारणतः 2 आठवड्यातून एकदा हा स्प्रे मारायचा. त्याच्यामुळे डायरेक्टली झाडाच्या पानांना मॅग्नेशियम आणि सल्फेट मिळतं. तिसऱ्या पद्धतीमध्ये इप्सम सॉल्ट पाण्यामध्ये विरघळून घ्यायचं आणि ते पाणी डायरेक्टली झाडांना घालायचं. तसंच जेव्हा झाडासाठी तुम्ही माती तयार करता किंवा सॉईल मिक्स तयार करता, त्याच्यामध्येही तुम्ही इप्सम सॉल्ट ॲड करू शकता. तुम्ही इथे पाहू शकता, माझं जे कढीपत्त्याचं झाड होतं, ज्याची वाढ पूर्णपणे थांबली होती, इप्सम सॉल्ट दिल्यानंतर 8 ते 10 दिवसामध्ये त्याला परत नवीन पानं फुटलेली आहेत आणि झाडाची वाढ सुरू झालेली आहे. तसंच तुळशीचं रोप देखील खूप चांगल्या पद्धतीने रिकवर झालेलं आहे. पानं हिरवीगार झालेली आहेत आणि त्याची वाढ देखील सुरू झालेली आहे. तुम्हाला जर हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.